नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट। आणि आजचा आपला टॉपिक आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग ऍडमिशन्स। आता 2025 चे ऍडमिशन प्रोसेस सुरू होत आहे इंजिनिअरिंगची। मग हे सगळे डॉक्युमेंट्स या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहेच। ओके, आता जनरल म्हणजे ओपन, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी, डिफेन्स, PWD पर्सन विथ डिसएबिलिटी, EWS, ऑर्फन, मायनॉरिटी कॅन्डिडेट्स या सगळ्यांसाठी म्हणजे इवन NT 1 2 3 जे असेल त्यामध्ये किंवा इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS हे जे असेल या सगळ्यांसाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत ऍडमिशन प्रोसेससाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर अक्षयज व्ह्यू पॉइंटला सबस्क्राइब करून ठेवा, कारण ऍडमिशन होईपर्यंत बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत। कॅप राऊंड 1 काय असतं तर स्पॉट राऊंड पर्यंत, कॅप राऊंड 1 पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत सगळेच व्हिडिओ आणि जे काही अपडेट्स येतील सीईटी सेलला तर ते सुद्धा तुम्ही कंटिन्युअसली बघायचं। मी पण तुमच्या समोर ते घेऊन येणार आहे। चला तर व्हिडिओ आपण सुरू करूयात आणि आता स्टेप बाय स्टेप जाऊयात। ओके, पहिले ओपन कॅटेगरीसाठी बघूयात, नंतर बाकीच्या कॅटेगरीसाठी, मग हे रिझर्वेशन जे आहे डिफेन्स वगैरे या सगळ्यांसाठी आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले जनरल किंवा ओपन फॉर ऑल कॅन्डिडेट। आता हे जे डॉक्युमेंट्स मी तुमच्या समोर दाखवलेत ना हे फक्त ओपन कॅन्डिडेट साठीच लागतात असं नाहीये। ओबीसी, एससी, एसटी, एनटी जेवढ्या कुठल्या कॅटेगरी आहेत किंवा डिफेन्सचा कोटा असतो, ऑर्फनचा कोटा, सगळ्यांसाठी हे डॉक्युमेंट आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून काय लागतील ते मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले 10th मार्कशीट एसएससी। आता काही जण सीबीएसई मधून असतील किंवा ICSE बोर्ड मधून असतील, जे कुठलं बोर्ड असेल तुमचं 10वीचं बोर्ड, ठीक आहे, तर 10th मार्कशीट हे आवश्यक आहे। ठीक आहे, 12th मार्कशीट और HSC 12वीचं मार्कशीट देखील आवश्यक आहे। आणि ज्यावेळेस आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो ना त्यावेळेस 12th मार्कशीट वर जे तुमचं नाव आहे तर ते नाव एंटर केलं जातं। त्यामुळं शक्यतो जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील तिथे नावामध्ये शक्यतो मिस्टेक्स नकोय, नाव सगळीकडे सेम पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर MST CET किंवा JEE, ज्यांनी कुणी JEE एक्झाम दिलेली आहे त्यांनी ते सुद्धा सर्टिफिकेट जवळ ठेवायचं आहे। आणि MST CET दोन्हीही सर्टिफिकेट आपल्याला ऍडमिशन करण्याच्या आधी रजिस्ट्रेशन करत असताना, डॉक्युमेंट अपलोड करत असताना अपलोड करायचे आहे, किंवा ऍटलीस्ट दोन्हीपैकी एक तरी दिलेलं तुम्ही पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, LC आपण ज्याला म्हणतो। ठीक आहे, आता इथे बघा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग। बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन असतं की सर आमच्या LC वर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वर नॅशनॅलिटी भारतीय, इंडियन म्हणजे राष्ट्रीयत्व भारतीय असा उल्लेख आहे, मग सेपरेट नॅशनॅलिटी काढायची गरज आहे का? तर माझं ओपिनियन आहे पर्सनल की सेपरेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही काढून ठेवा। LC तर आवश्यक आहेच, पण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर डोमिसाईल। आता डोमिसाईल जे आहे बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये किंवा डिफेन्सचा कोटा असेल तर डोमिसाईल तुमचं आवश्यक असेल, ऑर्फन मधून असाल तर डोमिसाईल देखील आवश्यकच आहे। ठीक आहे, तर डोमिसाईल हे एक महत्वाचं सर्टिफिकेट आहे, तुमचं डोमिसाईल कुठलं आहे काय। ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट महत्वाचा पार्ट आहे। इन्कम सर्टिफिकेट जर 8 लाखाच्या आत असेल तर वेगवेगळ्या स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना मिळतात। जर त्या पुढे गेले तर अजून त्याचा GR नव्याने जो काही अजून आलेला नाही, सध्या तरी 8 लाखाची मुदत आहे। आणि सगळ्यात महत्वाचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते व्हॅलिड अप टू नेक्स्ट इयर, म्हणजे काय की पुढील वर्षापर्यंत ते व्हॅलिड पाहिजे। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 2025 मध्ये ऍडमिशन घेत असाल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2025 मध्ये ऍडमिशन जर घेत असाल तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे व्हॅलिड अप टू 2026 तेवढं तरी पाहिजे। 31 मार्च जनरली 2026 असं ते येतं। ठीक आहे, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत ते व्हॅलिड पाहिजे। ठीक आहे, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओपन जनरल कॅटेगरीसाठी आवश्यक आहेत, त्याचबरोबर बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी सुद्धा हे डॉक्युमेंट आवश्यक असतील। आता पुढे बघूया SC आणि ST या ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी आता जे डॉक्युमेंट सांगितले ते तर आहेतच, ते आवश्यकच आहेत, हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतीलच, हे सगळे एक्सप्लेन केले। त्याचबरोबर ऍडिशनल मध्ये कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला आणि कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे, या जात पडताळणी प्रमाणपत्र, तर हे दोन गोष्टी सुद्धा SC आणि ST कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी, कॅन्डिडेटसाठी खूप जास्त आवश्यक आहे। ओके, आणि शक्यतो सगळेच ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे। काही आता यानंतर इथे बघा ओबीसी, SBC, SEBC, VJNT, NT मध्ये NT 1 2 3 जे काही असेल, NT A B C D
त्या सगळ्यांसाठी, ओके, सगळ्यांसाठी असेल. आणि एसबीसी आणि एसईबीसी यामध्ये फरक या, ओबीसीच्या अंडर येईल ते एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास, ठीक आहे. आणि एसईबीसी जे आहे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, तो जो आहे, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. पण या सगळ्यांसाठी डॉक्युमेंट्स तर तुम्हाला हे सगळे आवश्यक आहेतच, समोर जे तुमच्या स्लाइडवर दिसत आहेत. मगाची जी लिस्ट मी तुम्हाला 10वी 12वी मार्कशीट एलसी वगैरे सगळं एक्सप्लेन केलंय. आता या सगळ्या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, कास्ट व्हॅलिडिटी देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमी लेअर, परत मी ब्रॅकेटमध्ये लिहिलंय की व्हॅलिड अप टू नेक्स्ट इयर. जसं इन्कम सर्टिफिकेट आहे ना पुढच्या वर्षीपर्यंत व्हॅलिड पाहिजे, अगदी तसंच नॉन क्रिमी लेअर सुद्धा हे नेक्स्ट इयर पर्यंत व्हॅलिड पाहिजे. आता एवढ्यात ते 3 वर्ष व्हॅलिड असं यायला लागलंय, पुढील 3 वर्ष. चांगली गोष्ट आहे. ऍटलिस्ट पुढच्या वर्षीपर्यंत नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे व्हॅलिड पाहिजे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, ठीक आहे. आता यामध्ये मी तुम्हाला आधार कार्ड वगैरे असं ते बाय डिफॉल्ट आलंच, त्याची झेरॉक्स सुद्धा ती लागेलच, ओके. आणि ते आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं, आधार कार्डला बँक पासबुक लिंक असणं, या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत, ओके. हा, त्यानंतर डिफेन्स मध्ये जे आहेत बघा, डिफेन्स कॅन्डिडेट. आता डिफेन्सचा जे कोटा असतो तो अलॉटमेंट इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी स्पेशली अलॉटमेंट जी केली जाते, ओपन कॅन्डिडेट असेल डिफेन्स मधून किंवा मग एससी कॅन्डिडेट असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, हे थोडंसं व्हॅरी होतं. त्यामध्ये कोटा वेगवेगळा आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन पण वेगळं होऊ शकतं. ते इनटेकवर डिपेंड असतं कुठल्याही कॉलेजच्या. तर अबव मेन्शन ऑल डॉक्युमेंट्स म्हणजे वरती या आधीच्या स्लाइड मध्ये जेवढे काही डॉक्युमेंट सांगितले कॅटेगरीनुसार ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहेत. इन ऍडिशन अँड त्याबरोबरच तुम्हाला डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट ऑफ प्रोफार्मा सी हे देखील आवश्यक आहे. आणि डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ फादर अँड मदर. आता यामध्ये अजून एक गोष्ट आहे की डिफेन्स त्यामध्ये टाइप्स येतात 1 2 3 किंवा कॅटेगरी जे काही असेल, तर याविषयी अजून प्रोफार्मा सी पाहिजे की डी पाहिजे की ई पाहिजे ते तुम्ही स्टेट कॉमन इंटरेस्ट स्टेटच्या सीईटी सेलवर ते तुम्हाला बघायला मिळेल किंवा त्याची माहिती सुद्धा तुम्ही घ्यायची आहे, ओके. किंवा स्क्रुटनी सेंटरचे जे स्टाफ आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता. अगदी तसंच ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली विकर सेक्शन या कॅन्डिडेटसाठी सर्व डॉक्युमेंट्स वर जे सांगितले ते तर आवश्यक आहेतच, त्याचबरोबर प्रोफार्मा फी हे देखील आवश्यक आहे, ओके. ऑर्फन कॅन्डिडेटसाठी वर मेन्शन केलेले सर्व डॉक्युमेंट अँड आणि त्याचबरोबर प्रोफार्मा यू हे सर्व प्रोफार्मा तुम्हाला स्टेट कॉमन इंटरेस्ट टेस्ट सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रॉशर मध्ये अवेलेबल आहे, ओके. त्याचबरोबर पर्सन विथ डिसॅबिलिटी, ओके, फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट्स मग त्यांना पर्सन विथ पीडब्ल्यूडी पर्सन विथ डिसॅबिलिटी असा ते ऍडमिशन साठी कोटा सेपरेट किंवा ते सीट अलोकेशन त्या टाइप मध्ये होत असतं. सर्व डॉक्युमेंट्स लागतील कॅटेगरी वाईज. आधी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा जनरल मध्ये असाल ते सर्व डॉक्युमेंट लागतील. त्याचबरोबर तो जो सेपरेट प्रोफॉर्मा तुमचा असेल, ओके, तो पण लागेल. तुमचं सर्टिफिकेट असेल तर ते सेपरेटली लागेल आणि डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे, ओके. तर ते तुम्ही त्या वेबसाईट वरून निश्चित घ्या, त्याचं इन्फॉर्मेशन ब्राउझर अपडेट होत असतं, तर ते सुद्धा तुम्हाला वेळोवेळी बघायचं आहे, ओके. हा, आता मायनॉरिटी कॅन्डिडेट्स, मायनॉरिटी जे असतं ते समजा आपण म्हणू की रिलिजियस मायनॉरिटी असेल किंवा लँग्विस्टिक मायनॉरिटी असेल, ठीक आहे. त्यामध्ये जैन, मुस्लिम, पारसी असे सगळे जे आहेत, तर ते मायनॉरिटी जे कुठले असतील तर त्यानुसार तुम्हाला तो प्रोफार्मा ओ हा सुद्धा त्या वेबसाईटवर दिलेला आहे, तो तर लागेल. आणि अजून तुमचं ऍडिशनल डॉक्युमेंट जर कुठले असतील ते सुद्धा तुम्हाला आवश्यक आहेत मायनॉरिटीच्या कॅन्डिडेटसाठी, ओके. आता हे बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्टेट कॉमन इंटरेस्ट टेस्ट सेल ज्यातून इंजिनिअरिंगचे ऍडमिशन कॅप राउंड्स केले जातात त्याची इन्फॉर्मेशन ब्रॉशर रीड करायचंय. तुम्हाला जर कुठलाही डाऊट असेल, कुठलीही क्युरी असेल, ओके, काही चेंजेस झाले असतील रिक्वायर्ड डॉक्युमेंट मध्ये, या सगळ्या गोष्टींसाठी हे रेफर करा आणि मग नंतरच तुम्हाला पुढे जायचंय. काय होतं की कधी कधी चेंजेस होऊ शकतात, ठीक आहे. तर ही वेबसाईट तुम्ही कंपल्सरी रेफर करा. यानंतरचे देखील व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. डेट्स काय असतील, कॅप राउंड काय असेल, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, तर अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ऍडमिशन होईपर्यंत, स्पॉट राऊंड पर्यंत सर्व व्हिडिओ या चॅनलवर असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.